वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेली नीट परीक्षा अखेर रद्दबातल ठरवण्यात आलेली आहे। देशभरातील तब्बल 23 लाख विद्यार्थ्यांनी यंदा ही परीक्षा दिली होती। त्यामध्ये राज्यातील तब्बल 2.5 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसलेले होते। मात्र परीक्षेच्या 42 तास आधीच पेपर फुटला आणि त्यामुळे राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेकडनं आता ही परीक्षाच जी विद्यार्थ्यांनी लिहिलेली आहे ती रद्दबातल ठरवण्यात आलेली आहे। आता विद्यार्थ्यांना ही परीक्षा पुन्हा द्यावी लागणार आहे। दरम्यान या पेपर फुटीची मोडस ऑपरंडी ही समोर आली आहे। पेपर तयार करणाऱ्या जयपूर इथल्या एजन्सीमधनंच हा पेपर लीक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यानंतर हा पेपर नाशिकमध्ये सर्वात आधी फुटला। पुढे हा पेपर केरळ, तमिळनाडू आणि हरियाणापर्यंत फुटल्याची माहिती आहे। या प्रकरणी नाशिकमधल्या शुभम खैरनार या 30 वर्षाच्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय, तर देशभरातनं 2 डझन संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय। तर नीटच्या पेपर फुटीचा प्रवास नेमका कसा होता हे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर नीट पेपर फुटीचा प्रवास जयपूरपासून सुरू झालेला हा सगळा प्रवास आहे। जयपूरहून नाशिकला पेपर पहिल्यांदा फुटला खऱ्या अर्थाने असं या सगळ्या प्रकरणामध्ये म्हटलं जातं। या संदर्भात नाशिकमधून एका तरुणालाही ताब्यात घेण्यात आलंय। त्यानंतर तामिळनाडूमध्ये पेपर फुटला, तिथून तो केरळला गेला, केरळपर्यंत पोहोचवण्यात आला। केरळमधनं पुन्हा हरियाणाला, हरियाणातून बिहारमध्ये आणि पुन्हा बिहारमधनं आंध्र प्रदेश असा प्रवास या पेपरने केल्याचं कळतंय। आणि पुन्हा शेवटी जम्मू काश्मीरला संपूर्ण देश पातळीवरती हा पेपर फुटला, पण त्याची जयपूरवरनं नाशिककडे गेलेली अशी ती सुरुवात होती। आता दरम्यान शुभम खैरनारला ताब्यात घेतल्यानंतर नाशिक पोलिसांनी प्रतिक्रिया काय दिली आहे तेही आपण पाहूयात। काही राजस्थान पोलिसांमार्फत एका आरोपीला ताब्यात घेण्याविषयी विनंती आली होती। आरोपीने त्याचा वेश बदललेला असल्यामुळे, केस कापलेले असल्यामुळे त्याला सुरुवातीला माहिती मिळत नव्हती, परंतु तांत्रिक कौशल्य आणि पोलिसांनी जिकिरीने तपास करून युनिट 2 क्राईम ब्रांचच्या पथकाने त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्यांच्या ताब्यामध्ये आरोपीला देण्यात येणार आहे। आता या संदर्भात नाशिकमध्ये पोलिसांनी काय काय कारवाई केली आहे तेही आपण पाहूयात। नाशिकमधून तरुणाला ताब्यात घेण्यात आलेला आहे। 30 वर्षाच्या शुभम खैरनारला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। शुभम खैरनार BSMS शिक्षण घेत असल्याची माहिती आहे। माफ करा, BAMS शिक्षण घेत असल्याची माहिती आहे। शुभम नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव तालुक्यातला रहिवासी आहे। राजस्थान CBI कडनं मिळालेल्या माहितीनुसार नाशिक पोलिसांनी ही कारवाई केली। शुभम खैरनारला नाशिकच्या इंदिरानगर परिसरातनं पोलिसांनी ताब्यात घेतलं। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर शुभम खैरनारच्या वडिलांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। त्याचा काही हात नसावा, कारण त्याला दर महिन्याला आपण इथनच पैसे पाठवायचो आणि तसं दर महिन्याला तो दररोज त्याचा फोन व्हायचाच। आज प्रॅक्टिसला आहे, हॉस्पिटलला आहे आणि तो नाशिकमध्येच असल्या कारणाने बाहेरचा त्याचा काही संबंध नव्हता। तो असं काही करू शकत नाही, कारण तो ज्यावेळेस आपण त्याला संपर्क करायचो तो नाशिकला प्रॅक्टिसला असायचा, हॉस्पिटलला, किंवा मग सायंकाळी घरी असायचा। त्याच्यामुळे त्याचा ह्या प्रकरणाशी काही संबंध असू शकत नाही। तर शुभमचे वडील म्हणतात की तो असं काही करू नाही शकत। आपण या नीट पेपर फुटीची मोडस ऑपरंडी कशी होती ही या निमित्ताने पाहूयात। या पेपर फुटीचा मास्टरमाइंड मनीष नावाची व्यक्ती असल्याचं कळतंय। देशातील अनेक भागामध्ये मनीषच्या कन्सल्टन्सी एजन्सीज आहेत। केरळमध्येही मनीषच्या कन्सल्टन्सी एजन्सीची ब्रांच आहे। केरळमध्ये MBBS विद्यार्थ्यांच्या मदतीने काही प्रश्न वाढवून मनीषने तयार केला गेस्ट पेपर। आता या नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये आज दिल्लीमध्ये आंदोलन करण्यात आलं। काँग्रेसची शाखा असलेल्या NSUIचे विद्यार्थी आक्रमक झालेले पाहायला मिळाले। त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळत निषेध नोंदवलाय।
तरीके से यहाँ पर धरना प्रदर्शन नहीं कर सकते। दरम्यान आदित्य ठाकरे आणि रोहित पवारांनीही पेपर फुटीवरनं संताप व्यक्त केलाय. गेल्या पूर्ण दशकामध्ये भाजपचं सरकार आल्यापासून अनेक पेपर प्रत्येक वर्षी फुटतात. मग MPSC असो, नीट असो, कुठचीही स्पर्धा परीक्षा बघा तुम्ही, पेपर फुटीचं पुढे येतं. कोणतरी एक पकडलं जातं, त्याच्यातून किती त्यांनी कमवले हे दाखवलं जातं, पण जो विद्यार्थ्यांना त्रास होतो तो कुठेही कमी झाले नाही. हा जो काही पेपर फुटीच्या बाबतीतला पैसा भ्रष्टाचार आहे तो सामान्य परिवारातल्या मुलामुलींच्या भवितव्यासाठी अतिशय धोकादायक आहे. आज परीक्षा कॅन्सल झाली असेल, आम्ही हा मुद्दा उठवला, या देशातून अनेक लोकांनी उठवल्यानंतर कुठेतरी या सरकारला जाग आली, पण याच्या मागे कोण आहे, कोण सूत्रधार आहे, हे कुठे ना कुठेतरी शोधलं पाहिजे. आणि जे काही तिथं पनिशमेंट दिली जाते, जी काही कारवाई केली जाते, ती कारवाई कडकच्या कडक कशी होईल या बाबतीत दक्षता सरकारच्या माध्यमातून घेतली जावी. आणि जर नाही तसं काय केलं तर हेच विद्यार्थी पुढच्या वेळेस या सरकारला त्यांच्या पद्धतीने लोकशाहीच्या माध्यमातून उत्तर देतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.